प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज देवाच्या गौरवार्थ, देवाच्या कार्यार्थ आमचा यशोदय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा प्रियजनांनो. कारण की हा व्हिडिओ आम्हाला मोठा दाखवतील आणि मोठं तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार, मोठं वचन देखील सांगतो. कारण की हा 3 मिनिटाचा व्हिडिओ असल्यामुळं आम्हाला फक्त शॉर्टमध्ये आम्ही व्हिडिओ करतो. म्हणून प्लीज यशोदय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलो. स्तोत्रसहिता याचा 41 अध्याय आणि परमेश्वराचं वचन काय सांगते बघा. प्रियजनांनो, जो दिनाची चिंता होता तो धन्य. संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेन, त्याचे रक्षण करेन, त्याचे प्राण वाचेन, भूतलावर तो सुखी होईल आणि तू आपल्या वैऱ्याच्या इच्छेवर सोडणार नाही. दिनांची चिंता व्हायला लागली म्हणजे दुःख नेते त्यांना प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यांना येशूकडे आणणं गरजेचं आहे. दिनाची चिंता व्हायनं म्हणजे तुमच्याकडे जर आहे तर त्यांना खायला देऊन त्यांना येशू सांगणं बी गरजेचं आहे. नाहीतर दिनाची चिंता वाहताना म्हणून तुम्ही त्यांना खायला देताना बस झालं. मेन त्यांना जेवण तुम्ही देता, पण जेवण तुम्हाला ते तात्पुरतं त्यांना एका स्थानापुरतं एका वेळेपुरतं थांबू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही येशूचं वचन आणि येशू त्यांना देता आणि त्यांना सांगता, बाबा रे येशू तुझ्यावर प्रेम करतो, 2000 वर्षापूर्वी तो देव तुमच्या आमच्यासाठी आला, त्या वजस्तंभावर मरण पावला, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जीवन झाला. तोच प्रभू शास तुझ्यावर देखील प्रेम करतोय. तुझी जी काही गरिबीची परिस्थिती, जे काही तुझं दुःख नाही, तो येशू बरं करायला तयार आहे. जिथं कुठं चर्च असेल तिथं जा, नाहीतर तुम्हाला जर प्रार्थना असेल त्याच्यावर प्रार्थना करा. परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करेल आणि तुम्ही दिनाची चिंता व्हायला म्हणून देव काय म्हणतो, तुम्हाला मी भूतलावर सुखी ठेवी. कारण की आज त्या सुखासाठी लोक बघा पुढं पुढं जातात. कोणी मंत्र्याच्या मागं, कोणी इकडं मागं, कोणी तिकडं, कोणी पैसा, कोणी काय. पण ते सुख परमेश्वर म्हणतो, फक्त तू दिनाची चिंता व्हा, माझं कार्य कर, तुला कुठं जायची गरज नाही, तुला मी जागेवर सर्व सुख देईन. कारण की तो म्हणतो, मी काल आज युगानुयुग एकसारखा आहे. कारण की येशू कधी बदलत नाही प्रियजन, बदलतो तो मनुष्य आणि मनुष्याचं कार्य, म्हणून देव कधीही बदलत नाही. म्हणून प्रियजनांनो, दिनाची चिंता वाहणं आणि लोकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून तो येशूने शेवटच्या वचनात देखील सांगितलं, मत्ती 28 मध्ये, जाऊन संपूर्ण सृष्टीला काय करा, सुवार्ता घोषित करा. कारण की सुवार्थाद्वारे देखील कार्य होणार. देवबाप करो या वचनाद्वारे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित करू. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहेत, माझ्या हाताकडं माझ्याकडं येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांना मी सुसमाचार देतो. येशू मसीह आमच्यासाठी आले, आमचे सर्व पाप पत्की त्या वधस्तंभावर घेतले, मरण पावली, मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत आली आणि जो प्रभू येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य आम्हाला मिळालं आहे. कारण की जो ईश्वर विश्वास ठेवतो त्याला येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचं आरोग्य मिळतो. बरकत मी यांना रिसीव्ह करतो येशूचं. ज्याला काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, 2 व्हीलर 3 व्हीलर करोडचं घराचा आशीर्वाद शकतो आणि येशूचा